रामकृष्ण हरी आज पुण्यनगरी मालोजीराजे विद्यालय या प्रांगणामध्ये आपण दुपारच्या टप्प्यात आपलं नुकतंच मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 आपली दिंडी गेट ऑफ इंडियावरून निघालेली आहे. 31 दिवसाचा पूर्ण प्रवास असतो. आज लोणंद आलेले आणि अशा ठिकाणी आमचे हे महाराज आपल्या भेटीला आलेले आहेत. अचानक आपली भेट झाली तर तुमचा अल्पशा परिचय सांगितला तर बरं होईल माऊली. पंढरपूर वारी नाही, तुमचं नाव, तुमची स्थायी जागा, मग तुमचं नाव. चला रामकृष्ण, खूप चांगलं. हे उत्तर मला खरंच आवडलं. कारण जेव्हा आपण माऊलीच्या मार्गाला येतो, भक्ती मार्गाला येतो, आपण आपलं स्वची जाणीव नसावी. आपण स्वतःला विसरलं पाहिजे. मी म्हणजे कोण. खूप धन्यवाद. तुमचा प्रवास हा वारीचा आहे आणि इतर वेळेला तुमचं वास्तव्य आळंदी पंढरपूर. ह्या ज्या तुळशीच्या माळा तुमच्या गळ्यामध्ये आहे, चांगलं तुमचं स्वरूप रंगरूप दिसायला चांगलं आहे. पण आम्हाला म्हणजे मी शिक्षक आहे, मला उत्सुकता आहे. माझ्याही गळ्यात माळा आहे, मग रुद्राक्ष आहे, तुळस आहे. तर एवढ्या माळा गळ्यामध्ये धारण करण्यामागचा तुमचा साधा संकल्प असेल किंवा काही हेतू असेल, काय थोडं संकल्प. साधू संत अगदी बरोबर आहे. हे सगळे वारकरी आहे. तुळशीची माळ गळा आहे. कुमाराने रखटावरी तुळशीचा माळा वा. ऐसे रूप डोळा दाव्या. वा. नाही, हे बघा मला म्हणजे आहे, पण हे जरा जास्त वाटतं. आपल्या बांधव तुळशी चालूनी कंठी उभा विटेवरी जगते अवलोकोनी पुंडलिका दृष्टी असे भीमा त्यांनी पंढरी. तुळसी माला बहुत चरावी हरिजी का गुण निर्मल गावी. तिन सो हम करवो सलाम त्या मुख बैठा राजा राम. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन. का म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. आमच्यासारख्या लेकराला तुमचा आशीर्वाद असू द्या. तेव्हा त्या फोटोमध्ये दादा जरा एक मिनिट, फोटो दिसत नाही. तेव्हा ते माझे आई वडील आहेत आणि हे माझ्या वडिलांचे परम शिष्य. 45 वर्षाचा माझ्या वडिलांचा सहवास आहे. हेच आता दिंडीला आधार आहे, स्वरूप चाललं आहे. मी त्यांचा मुलगा आहे, पण तरी कर्तव्याची भूमिका सांप्रदायिक वारकरी संप्रदाय हे मोठा आधारस्तंभ आहे आमच्या वडिलांच्या कार्याचं. योगाने भेट म्हणून बोलू ना, धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. मी शिक्षक आहे प्राथमिक शाळेत, पण आपलं थोडंसं सहकार्याच्या भूमिकेत असतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. तर तुम्ही राम लिहू शकता ना, जे लिखाण आहे ना बच्चा.